सगळ्यांनी माझ्या मागे बसू द्या. सापसी पार का डिस्को आणण्याची काय करता
Number 1 reporter Moses D'Souza. Moses. Hey, सरकारला वाटलं की पसंतीचा राजीनामा घेतला म्हणजे संपलं, तर नाही. या विद्यार्थ्याला ज्या पद्धतीने मारलं, या देशातील नागरिकांना संविधान तोडून जे मारलं, या देशातल्या नागरिकांना गुलाम जे समजतात, त्या हुकुमशाही सरकारचा निषेध हा रोज होत राहणार. आणि त्याचाच प्रतीक म्हणून आज आपण इकडे मोठ्या संख्येने जमून इकडे सांगतोय की या देशातल्या विद्यार्थ्याला नाही, तर या देशातल्या भवितव्याला, या देशातल्या पुढच्या पिढीला या सरकारने दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दडपशाही सरकारचा निषेध करूया. या सरकारचा निषेध असो, राज्यांना करणाऱ्या सरकारचा निषेध असो, हुकुमशाही करणाऱ्या सरकारचा निषेध असो, संविधानाला न मानणाऱ्या सरकारचा निषेध असो. मित्रांनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे तो महिला लोकांनी आणि इकडल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेला आहे. या मोर्चाचं नियोजन कुठली संघटना, कुठली पक्ष असं न करता इकडल्या नागरिकांनी स्वतःहून केलेलं आहे, महिलांनी स्वतःहून केलं आहे. या सर्व महिलांना, सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या. नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, युवा शक्तीचा, युवा शक्तीचा, युवा शक्तीचा. मित्रांनो, आपण या निर्मळ नाक्यावर आहोत. हा निर्मळ नाक्यावर व्यवहारी प्रचंड ट्रॅफिक असतं, परंतु आपल्या पोलिसांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे लॉंग मार्च काढण्यासाठी आणि इकडे काही वेळ सभा घेण्यासाठी. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 महिला आणि 2 स्टुडंट्स आपल्यासोबत बोलणार आहेत. तर मी निसा डाबरे या महिला मंडळाचे जे आयोजक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त कराव्या. नारी शक्तीचा सन्माननीय आयोजक आणि माझ्या सर्व युवा मैत्रिणींनो, सर्व जयंतींनो, सर्व
सर्व महिलांनो आणि सर्व ह्या इकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, नीटच्या परीक्षेमध्ये पेपर लीक केल्यानंतर जवळजवळ 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्या आत्महत्येच्या विरोधात संपूर्ण जगभरामध्ये विद्यार्थी संघटना एकत्र येऊन त्यांनी त्यावेळेला सोशल मीडियावरती आपलं मत मांडलं. त्यावेळेला त्याला कॉक्रोच ह्या शब्दाने अपमानित केलं. मात्र त्या कॉक्रोचनी एक नवीन क्रांती घडवली, एक नवीन विकास घडवला, एक नवीन इतिहास घडवला आणि त्यानंतर सुरू झालं हे आंदोलन. दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सुपुत्र अभिजित चिपले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये जे आंदोलन झालं, 20 जुलै 2026 हा आपल्या देशासाठी काळा दिवस होता. आपल्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीमार झाला, विशेष करून आपल्या मुलींवरती जो लाठीमार झाला, या मुली शाळा सोडून आल्या होत्या, ते कॉलेज सोडून आले होते, ते पालकांची परवानगी न घेता आले होते. मात्र त्यांच्या छातीवर या निर्णयाने, या निराधमानी, या नराधमानी आणि या वर्गीच्या गुंडांनी त्यांनी आपल्या मुलींच्या छातीवर पाय देऊन आणि त्यांच्या पाठवरती लाठीने हल्ला करून त्यांच्यावरती जो काही जुलूम केलेला आहे त्याचा मी धिक्कार करतो. आणि 25 जुलै या दिवशी संपूर्ण भारतामध्ये क्रांती झाली आणि या युवकांनी देशाला दाखवून दिलेलं आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे. या विद्यार्थ्यांनी, या युवकांनी दाखवून दिलेलं आहे की विद्यार्थ्यांची संघटना किती मजबूत आहे आणि आज आपल्या भारत देशाला या युवकांनी वाचवलेलं आहे. आणि ज्या पोलिसांनी आपल्या मुलींवरती, आपल्या महिलांवरती दिल्ली या ठिकाणी जो काही लाठीमार केलेला आहे, कदाचित त्या जखमा भरतील. माझ्या भावांनो बहिणींनो, जखमा कदाचित भरतील, पण व्रण तसेच आहे, अजून व्रण तसेच आहे. आणि म्हणूनच तुम्हाला मी पुन्हा सांगते की ही जर तुमच्या सर्वांचा आवाज असेल तर हे सरकार आपण बरखास्त करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला प्रतिनिधी आदिवासी समाजासमोर गीता खरेदीकडे आहे, ती अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करते. आणि इथल्या नारी शक्ती, युवा आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या बांधव भगिनींनो, सगळ्यांना माहिती आहे की दिल्ली जंतर मंतर इथे काय चालू आहे. आज असे अनेक सारे प्रश्न आहेत की त्यांची उत्तरे या सरकारकडे नाही आहे. सरकार इथे आज म्हणजे गरीब लोक शिक्षण करून आपली गरिबी हटवण्याचा प्रयत्न करतात आहे. आई वडील त्यांना शिकवून आपला संसार सुखाचा चालवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही निर्लज्ज सरकार, आज ह्या निर्लज्ज सरकारमुळे शिक्षणाचे पेपर पुढे होतात आहे. शिकून चांगलं आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतात आणि लोक आणि हा सरकार काही शुल्लक पैशांसाठी पेपर फोडी करत आहे. तुम्ही पेपर फोडून डॉक्टर बनू शकता, तुम्ही इलेक्शन लीक करून नेते बनू शकता, पण तुम्ही डॉक्टर बनल्यानंतर ऑपरेशन करू शकत नाही. तुम्ही नेते बनल्यानंतर देश चालू शकत नाही. ही जनता, उद्याची जनता आहे, उद्याची जनता आहे, तिचं काय आहे? उद्या खोकला झाला तर लोकांना ICU ला भरती कराल. उद्या जर खोकला झाला तर लोकांना
संविधानाला मानणाऱ्या सरकारचं करायचं काय? आपल्यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी आहेत, त्यांनी भोगलेला आहे. त्या विद्यार्थी प्रतिनिधी आपल्यामध्ये लिहंडस आहे. तिला विनंती करतो की तुम्ही 2 मिनिटं आपल्या भावना व्यक्त कराव्या. विद्यार्थ्यापर्यंत मी निसर्ग बचाडो. मी तुम्हाला एक बोलते, हे ऐकून घ्या. नेताजी सुभाषचंद्र बोसनी काय बोललं होतं? तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. ते मुलं जंतर मंतरला ज्यांचं रक्त व्हायलाय ते तुमच्या आझादीसाठी व्हायलाय. त्या गोष्टीचं नेहमी तुम्ही डोक्यात ठेवा. आपण माफ करूया, पण विसरायचं नाही. जे मुलांबरोबर झालंय, पोलिसाच्या वेशात बीजेपीचे गुंडे होते, RSSचे गुंडे होते, जे आपल्याला आणि आपल्या मुलांना मारायला आले. आज आपण बॉम्बेमध्ये बसतायत, वसईमध्ये बसतायत, आपली मुलं इकडे आहेत. तुम्ही हे विसरू नका की ती पण तुमच्या मुलाच्या वयाचीच आहेत. ते तुमचीच मुलं आहेत, ते तुमचे भाऊ बहीण आहेत. त्यांनाच मारलाय, तुमच्या स्वतःच्या मुलांना मारलाय. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. येत्या इलेक्शनला आपण नेहमी आपल्या डोक्यात ही गोष्ट ठेवणार की आपल्या मुलांना मारलाय. आपलं शिक्षण, आपलं फ्युचर ह्यांच्या हातात जर ठेवलं तर खतऱ्यात असेल. हे तुम्ही नेहमी डोक्यात ठेवायचं. पोलिसांनी आपल्याला किती साथ दिलाय, किती नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. आज जर ही जनता लक्षात ठेवेल की आपल्या बरोबर यावेळी ह्या घटनेत काय झालंय, तर आपल्याला पुढचं लक्षात राहील की आपलं फ्युचर आपण कोणाच्या हातात द्यायचं आहे, कोणाला निवडून आणायचं आहे. बीजेपीचा हर कार्यकर्ता आपल्याला आज खालती पाडतो. आपल्या युवकांना काय बोलतात की बीजेपीची फंडिंग कुठून येते. तुम्ही हा प्रश्न विचारला की तुम्ही आमचे टॅक्सेसचं काय केलं आहे, या प्रश्नाचं उत्तर घेतलं. गव्हर्नमेंटच्या शाळा का बंद केल्यात करून? हे सर्व गुंड आहेत. आपल्याला आपल्या गव्हर्नमेंटच्या शाळा परत हुकुमशाही सरकारचा निषेध असो, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या सरकारचा निषेध असो. आपण मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहात. हा जो मोर्चा आयोजित केलेला आहे तो आपल्या तरुणीने आणि महिलांनी आपण जोराने टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया. आणि त्याचबरोबर ही लोकशाही आहे, हुकुमशाही आहे, याचा निषेध करूया. प्रिय मुला मुलीनो, तरुणीनो आणि मोठ्या प्रमाणात आलेले सर्व राजकीय जे अधिकारी आहेत, अनेक मोठी लोक आली आहेत, अनेक समाजातल्या तळागाळाची लोक आलेली आहेत. या देशामध्ये जो अन्याय चालला आहे, जो भ्रष्टाचार चालला आहे, शिक्षण ही व्यवस्था आहे ती पोखरून आलेली आहे. केंद्रीय मंत्री प्रधाननी जर राजीनामा दिला त्याचा अर्थ पंतप्रधान कधी राजीनामा देणार, गृहमंत्री कधी राजीनामा देणार. त्यांनी आमच्या तरुणीच्या अंगावर जखमा केलेल्या आहेत, आमच्या हृदयावर त्या जखमा उमटलेल्या आहेत. हे आमचे तरुणी कधीच विसरू शकणार नाही. एक 90 वर्षाच्या म्हातारा ज्येष्ठ मनुष्याला सांगतो, माझा मोर्चा कधी आहे, मी मोर्चाला येणार आहे. आज वृद्धापासून लहान वर्गापर्यंत इथे आलेले आहेत. मी काल एका ज्युनियर केजीच्या मुलाला विचारलं तर तो सांगतो प्रश्न आहे, धिक्कार आहे. आज लहान मुलं सरकारचा धिक्कार करत आहे. सगळी व्यवस्था ही पोखरून निघालेली आहे आणि त्यामुळे केवळ शिक्षण केंद्रीय मंत्री प्रधानचा राजीनामा घेऊन चालणार नाही, अमित शहाचा राजीनामा घेतलाच पाहिजे. आणि राजीनामा
घेतलाच पाहिजे. हे जे सरकार आहे हे भ्रष्ट सरकार आहे. नाहीतर आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी मोर्चा करू. आमचे तरुण थांबणार नाहीत. ही युवा शक्ती आता स्फोट झाला तर सरकारला खूप कठीण जाणार आहे. आणि म्हणूनच मी सर्वांच्या वतीनं युवकांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे, स्त्रियांनी जो पुढाकार घेतलेला आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. आणि हे सरकार जमीनदोस्त झालं पाहिजे. जे सांगत होते हे झुरळ आहेत, कॉक्रोच, त्या कॉक्रोचनी आमच्या शिक्षण मंत्र्याची गादी पोखरली. हे तुम्हाला पोखरल्याशिवाय राहणार नाही. आता हे कॉक्रोच तुम्हाला एकदम महाग पडणार आहे. आयुष्यात तुम्ही गोळीला घाबरणार नाही, पण या कॉक्रोचला घाबरणार, या शक्तीला घाबरणार. आमची युवा शक्ती हा आमचा आवाज आहे आणि आम्ही सतत युवकाच्या पाठीशी राहू. तो आपल्या सर्वांना धन्यवाद. राजकीय पक्षाचे अनेक कार्यकर्ते आले, नेते आले, त्यांना देखील मी धन्यवाद देतो. आज आपण युवकांच्या आंदोलनाला आणि भारताच्या भवितव्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आपल्याला सर्व गोष्टी विसरून युवकांच्या मागे कायम राहायचं आहे. का जिथपर्यंत हे सरकार खाली खेचलं जात नाही तिथपर्यंत आपली एकी सगळ्यांनी ठेवली पाहिजे. ज्या गावाला जायचं नाही त्या रस्त्यावर पण आपण जाता कामा नये. खरं म्हणजे आपण या युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या वसई तालुक्यातला जे जे काही करता येईल ते करण्याचं आम्ही आश्वासन आपल्याला सर्वांना देतो, युवकांना देतो. आज आपण ज्या पद्धतीने इकडे जमा झाल्यात, ज्या पद्धतीने सोशल मीडियावर रिॲक्ट होतो, आपल्याला सगळ्यांना एकच करायचं आहे. कारण विषयांतर करण्यासाठी किंवा आपलं लक्ष विचलित करण्यासाठी आणि मुद्दा भरकटवण्यासाठी वेगवेगळे जाती धर्माचे पंथाचे कुठचे कुठचे नवीन प्रश्न निर्माण केले जातील आणि आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवलं जाईल. माझं आपल्याला सगळ्यांना एकच म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागे खंबीरपणे राहून एकच मुद्दा आपण जर हाताळला तर निश्चित आपल्याला जो न्याय आतापर्यंत मिळाला त्याच्यापेक्षा जास्ती न्याय मिळेल यात गंमत नाही. परत एकदा आपल्या सगळ्यांना मी आभार मानतो आणि मी सांगतो की आम्ही महापालिकेतील सर्वच पक्षाचे नगरसेवक 100% आपल्या युवकांच्या पाठीशी राहतील एवढं मी आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, माता दी, वंदे इन्किलाब. एक मिनिट शांत राहून श्रद्धांजली देणार आहोत. कृपया कोणी बोलू नये. एक मिनिट शांत राहून आपण विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देणार. कोणी घोषणा देऊ नये. सर्वांनी सावधान पोझिशनमध्ये राहावं. ओम शांती. आपल्या निवडणुकी मॅडमचा आभार मानतो. त्यानंतर आपण रिजनी मॅडम आणि त्यानंतर आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. राष्ट्रगीतासाठी सर्व थांबायचं. सर्व पक्ष आणि सामाजिक संघटना कार्यकर्ते एकत्र येऊन एवढ्या युवा शक्ती या सर्वांनी एकत्र येऊन एवढा मोठा आंदोलन आपण केलं, लॉंग मार्च केलं आणि तुम्ही सर्वजण हजर राहिलात त्याबद्दल आम्ही महिला चळवळ आयोजक आपले आभार मानते आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देते. सर्वांना राष्ट्रगीताने आपण आजचा हा कार्यक्रम संपवत आहोत. धन्यवाद. आपल्यामध्ये त्यांचं स्वागत करतो. सर्व धर्मगुरू, सर्व नगरसेवक, आमचे महापौर, उपमहापौर, पार्श्वल ऑफिस आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी, सर्व आयोजक आपले या ठिकाणी आपल्याला बंदोबस्त देणारे नारायणसोपारा पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्याचप्रमाणे पत्रव्यवहार करणारे आमचे विजय शेठ पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत आणि आंध्रामध्ये आम्हाला त्यांनी ताकद दिलेली आहे. आम्ही खरोखर मनापासून जंतर मंतर दिल्ली येथे जो तरुण आणि तरुणीवर आणि विशेषतः जे विद्यार्थ्यावर जो लाठी हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ आम्ही वसईला आम्ही एक लॉंग मार्च
आम्ही राबवला होता. त्याला सहकार्य करणारे, सपोर्ट करणारे आमचे काही सर्व राजकीय पक्षाचे नेते आले होते, महापौर आले होते, उपमहापौर होते, नगरसेवक होते, श्री विजय पाटील होते, श्री ओनिल आल्मेडा होते, असे अनेक लोक आले होते, अनेक धर्मगुरू आले होते, अनेक धर्मभगिनी आले होत्या. आणि विशेष म्हणजे तरुण तरुणीचा तर भरणा होता, परंतु शाळेकरी मुलं ही मोठ्या प्रमाणात आली होती. त्यांना ह्या घटनेचं गांभीर्य कळलेलं आहे. आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती अगदी म्हणजे पोखरून निघालेली आहे. विद्यार्थी खूप अभ्यास करतात, त्यांचं भविष्य त्यांना घडवायचं आहे. पेपर फुटत असतात, एकदा नाही सातत्याने पेपर फुटत असतात. आणि असे जर पेपर फुटू लागले तर विद्यार्थ्यांचं काय होणार, त्यांच्या नोकरीचं काय होणार, त्याचं करिअरचं काय होणार, ही चिंता मुलांना लागलेली आहे, पालकांना लागलेली आहे. आणि म्हणून त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक आली होती. सकाळी आमचा हा मोर्चा नंदाखालमध्ये आला होता. हजारो तरुणी आणि तरुण तिथे आले होते, आजही आता आले होते. आणि लोकांचा हा राग आहे, ज्या तऱ्हेने विद्यार्थी म्हणजे झुर्र आहेत, कॉक्रोच आहेत असं त्यांना हिणवलं गेलं, परंतु त्याच विद्यार्थ्यांनी या कॉक्रोच म्हणून तुम्ही संबोधलं होता, त्यांनी त्यांची गादी पोखरली. आता फक्त केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान ह्याची खुर्ची खाली झालेली आहे. प्रधान गेले, पण पंतप्रधान कधी जाणार, गृहमंत्री कधी जाणार, आणि जे भ्रष्ट नेते आहेत ते गेलेच पाहिजे. आपला भारत लोकशाही मार्गाने पुढे जात आहे आणि लोकशाही संविधान हे खरं म्हणजे सर्व धर्मियाचं पवित्र असं पुस्तक आहे आणि त्यामुळे त्याचा मान राखला घेतला पाहिजे. आणि संविधानावरच संपूर्ण हे सगळं चाललं पाहिजे, देश चालला पाहिजे. कोणाच्या ठोकशाहीने, कोणाच्या हिटलरशाहीने हा देश चालणार नाही. आमची जी युवा पिढी आहे ती खरोखर चिडलेली आहेत. फक्त वसईत नाही, भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये हा उद्रेक होतो आणि तो होतच राहणार आहे. आणि त्यामुळे आमचे जे तरुण तरुणी आहेत ते खूप पुढे जात आहेत. याही पुढे अशी धरणं आंदोलन चालणार आहेत. आणि त्यासाठी आज आपण आमच्या सर्वांच्या वतीनं जे आयोजक आमच्या महिला होता, आमचे विद्यार्थी होते, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि सगळे सहकार्य करणारे शेकडो लोक आली होती, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. आणि याही पुढे ज्या वेळेला अन्याय होईल, भ्रष्टाचार होईल आणि सगळ्या गोष्टी घडतील त्यावेळेला आम्ही शांत आमची योग बसणार नाहीत. युवा शक्ती आहे ते देशाला दिशा देण्याचं काम नित्य नियमाने करत राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे दर्शवण्यासाठी अनेक लोक आली होती आणि येत राहील. जर चांगली व्यवस्था झाली नाही यापुढे तर हे तरुण तरुणी गप्प बसणार नाही. अनेक ठिकाणी ते जातील आणि धरणं धरतील, मोर्चे काढतील आणि त्यांना स्वस्थ राजकारणाला बसून देणार नाही. भारत हा बुद्धिवान लोकांचा देश आहे. भारतातली लोक का परदेशात जातात? इथे सगळ्या व्यवस्था कोलमडून पडलेल्या आहेत म्हणून ते जातात ना. जर इथे व्यवस्था चांगली असती तर ते गेले असतील का? कोणाला आपला देश सोडून जायला वाटतं? आपले आई वडील, आपली संस्कृती आपल्याला प्रिय असते, परंतु हे देशाचे जे राज्यकर्ते आहेत हे भ्रष्ट झालेले आहेत. त्यांना विद्यार्थी दिसत नाही, त्यांचं भविष्य दिसत नाही, त्यांना फक्त आणि फक्त पैसा दिसतो आणि त्या पैशासाठी ते कुठल्याही ठरायला जातात. जेव्हा आमचे विद्यार्थी आत्महत्या करतात त्यांच्या वेदना काय आहेत, त्यांच्या कुटुंबाच्या भावना काय आहेत, ह्या सतत हे दुःख आम्हाला सलत राहणार आहे. आणि ह्या पुढे पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा लाठीमार आमच्या तरुण तरुणीवर आणि कोणावरही करू नये, त्यांना तो हक्कच नाही. संविधान आहे, लोकशाही मार्गाने आम्ही निषेध नोंदवू शकतो आणि त्यासाठी मी नोंदवणार आहोत. आणि पोलिसांनी ह्यापुढे खबरदारी घेतली पाहिजे की आम्ही कोणाच्या हाताला हात लावणार नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आमच्या फोनला तुमची तब्येत बरी नसून देखील तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. बरोबर. खूप तुमचा सपोर्ट आहे. खूप आले ते तुमचे नगरसेवक आले होते,
महापौर सगळे आले होते आणि त्यामुळे थँक्यू. आपल्याला जोरात करायचं होतं आपण झाला म्हणजे खूप लोक आली होती. सकाळी नंदाखाली झाला ते आमचं ॲक्च्युली तेच होतं फक्त आपण मॅच केला मी त्यांना सांगितलं की ते आले होते एकत्र करू करा त्यांनी ठीक आहे कुठेतरी व्हावं देशात होता तुम्ही बाहेर देशात आपण करू ना नालासोपारा स्टेशनला नाही, वाघोलीवरून नालासोपारा 100% तुम्ही सांगा मला आपण तयारी करू आपण. आज आपण वाघोली नाक्यावरनं तर निर्मळपर्यंत एक आंदोलन घेतलेलं होतं. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की या देशामध्ये गेल्या महिन्यात संपूर्ण देशात नीटची परीक्षा झालेली होती आणि त्या नीटच्या पेपर फुटीमुळे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की जवळजवळ 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि हा शिक्षण मंत्र्याचा एक मोठा घोळ होता. आणि याला जाब विचारण्यासाठी जंतर मंतर येथे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, परंतु शासनाने त्यांना अजिबात न विचारता उलट त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना लाठ्याबुठ्यांनी मारहाण केली, त्याची डोकी फोडली गेली, तंगडी तुटली गेली. ह्या सगळ्या गोष्टीला संपूर्ण जगभर आणि आपल्या देशात लोकांनी आणि तरुणांनी जोरदार असा विरोध केला. आणि आपल्या सगळ्याला ठाऊक आहे एक मोठी क्रांती घडली की या शिक्षण मंत्र्याला कुठेतरी राजीनामा द्यावा लागला. आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या देशाचे जे पुढचे फ्युचर आहेत, आपल्या देशाचे जे भवितव्य आहे हे या विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. आणि जर आज या विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी जर रस्त्यावर उठावं लागत असेल तर या सरकारचा फायदा काय आहे? ह्या सरकारने हे लोकशाही दडपून हुकुमशाही उगवलेली आहे आणि त्याला जाब विचारण्यासाठी 4 दिवसाअगोदर वसईला आपल्या सर्व पक्षीय लोकांनी एक मोठं आंदोलन छेडलेलं होतं. आणि आज परत या निर्मळ येथे या विद्यार्थी मित्राने सर्व संघटनेने एक मोठं आंदोलन घेतलेलं होतं. आपल्या सगळ्यांचा उत्कृष्टपणे त्यासाठी सहभाग होता. एका ठिकाणी देशामध्ये महागाई वाढलेली आहे, देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, देशामध्ये इतर ठिकाणी जर आपण बघितले तर सगळे जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहेत. त्यावर सरकारचं लक्ष नसून फक्त दडपशाहीवर लक्ष आहे. एखाद्या पक्षाचा एखाद्या पार्टीच्या खासदारांना तोडणे, पार्टी तोडणे आणि अशा लोकांना आपल्या जोडीला घेऊन जर आपण या ठिकाणी जर हे शासन चालवणार असाल तर आपल्याला ठाऊक आहे की असे जे तरुण रस्त्यावर येतील. 2022 साली श्रीलंकेला जे घडलं, नेपाळमध्ये जे घडलं, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हेच गोष्ट या भारतात घडायला वेळ लागणार नाहीये. कुठेतरी या शासनाने यावर लक्ष द्यावं. ही शिक्षणाची सगळी योजना, शिक्षणाचे यापुढच्या परीक्षा ह्या पारदर्शक ट्रान्सपरन्सी हव्यात, यासाठी 100% प्रयत्न करावेत. आणि ह्यावर आम्ही थांबलेलो नाहीत तर पुढे देखील हे तरुण रस्त्यावर राहतील आणि नक्कीच न्याय मागत राहतील. कारण देशात हुकुमशाही चालणार नाही तर लोकशाही चालेल हे आपल्या सगळ्यांना ठामपणे आम्ही सांगतो. आणि हे आंदोलन जरी संपलेलं असलं तरी मागण्यासाठी आंदोलन हे पुढे चालूच राहील. आपल्या सगळ्या लोकांनी आज भरगच्च असं सहकार्य केलं. खूप मोठ्या संख्येने तरुण तरुणी, सगळ्या संघटना, सर्व राजकीय पक्षाची लोक, आमचे क्षितिजदादा असू दे, महापौर असू दे, सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहकार्य केलं. आमचे सन्माननीय नगरसेवक असू दे, सर्व कार्यकर्ते असू दे, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि एक म्हण होती की बचेंगे तो लढेंगे, अभी लढेंगे तो बचेंगे. हे आंदोलन आम्ही ह्यापुढे चालू ठेवणार आहोत. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक